गुड इव्हनिंग सगळ्यांना. जर अचानक घरी गेस्ट आले आणि मेनूमध्ये काहीतरी चविष्ट आणि सिंपल आणि झटपट होणारी जर भाजी पाहिजे असेल तर ही भाजी नक्की तुम्ही ॲड करू शकता. तर चला आपण रेसिपी चालू करूया. त्यासाठी मी 4 चमचे तेल घेतलं आहे आणि सिंपल अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे कांद्याची आणि टोमॅटोची. कांदा मी इथं 3 टोमॅटो घेतले आहेत स्मॉल साईजचे आणि त्याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत. कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. थोडंसं मीठ टाकलं की थोडंसं टोमॅटो पटकन भाजला जातो. दोन 3 मिनिट भाजल्यानंतर गॅस बंद करूया आणि मिश्रण थोडंसं थंड होऊ देऊ. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. याच्यामध्ये अद्रक आणि लसणाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये. मिक्सचर वाटून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आहेत. खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, 2 दालचिनीचा अर्धा तुकडा, 2-3 काळी मिरे आणि 2-3 लवंगा इतकं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 मिनिटभर खडे मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये पेस्ट केलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवर थोडा वेळ ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. जास्त भाजायची गरज नाही कारण आपण पेस्ट करण्याच्या अगोदर कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेतलेलं आहे. 2-3 मिनिट भाजून घेतल्यानंतर ग्रेव्ही त्याच्यामध्ये मसाले टाकूयात. एकदम सिंपल आणि कमी मसाले आहेत. त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे धनेपूड. मसाले टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. मसाल्यातून थोडं तेल सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही स्टेप महत्त्वाची आहे. पाणी टाकून 1 मिनिट परतलं ना की ग्रेव्ही खूप टेस्टी लागते आणि भाजीला चव पण चांगली लागते. पाणी आटल्यानंतर मग तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी घालून घेऊ शकता तुम्ही भाजीमध्ये. आणि पाणी मी नॉर्मलच घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही आहे. मला थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे होती म्हणून मी पाणी घातलं आहे. त्या हिशोबानं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. आणि बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आणि पनीर मसाला मी टाकलेला आहे सुहानाचा. 2 चमचे पनीर मसाला घातला आहे इथे साधारणतः मी. बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकून घेऊया. पनीर मी घरीच बनवलं होतं. जर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल घरच्या घरी पनीर कसं बनवायचं तर त्यासाठी कॉमेंट करा, मी नक्की डिटेलमध्ये शेअर करेल. तसं मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे रेसिपी, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि वरतून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आपल्याला. 2 मिनिट बॉईल करून घ्यायचं आहे. जास्तही शिजलं की पनीर चिवी लागतं आणि आपली भाजी तयार आहे. थँक्यू.